नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 30 मेच्या धमाकेदार भागामध्ये मित्रांनो आता सावित्रीबाईंनी ते पेशव्यांचं जे फर्मान असतंच भामिनीबाईंच्यासाठी दिलेलं ते सगळं काही वाचून दाखवलेलं असतं. आणि तेव्हा ते वाचल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. आणि आता तेव्हा भामिनीबाई सावित्रीबाईला म्हणते, तुम्हाला वाचता आलं म्हणून हा उलगडा तरी झाला. लई उपकार झाले बघा तुमचे. असं ती सगळ्यांच्या समोर हात जोडून बोलत असते. आणि त्यानंतर मित्रांनो चक्क ती सावित्रीमाईचे पायच धरते. तर तेव्हा सावित्रीमाई तिला उठवून उभा करते आणि म्हणते, अहो हे काय करताय? तर तेव्हा भामिनीबाई म्हणते, तुम्ही वाचून दिलं नसतं तर काय झालं असतं हो माझं? आणि तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचं सगळ्याच बायकांना खूप आश्चर्य वाटत असतं. तर तेव्हा सावित्रीमाई तिला म्हणते, अहो भामिनी ताई, जर तुम्हाला वाचता आलं असतं तर तुमची अशी फरफड झालीच नसती ना व. आणि त्यानंतर सावित्रीबाई सगळ्या बायकांना म्हणते, आता आलं का तुमच्या सगळ्यांच्या ध्यानात? मी आणलेलं वाण साधंसुधं नाही. आपलं उसवलेलं आयुष्य शिवू शकल असा धागा आहे शिक्षण. ते प्रत्येकीने घ्यायलाच हवं. आणि मी माझं काम केलं आहे. पुढं काय करायचंय ते तुम्ही ठरवा. आणि त्यानंतर भामिनीबाईला म्हणते, मी फुलेवाड्यामध्ये राहते. माझं मालक तुम्हाला मदत करतील. आणि हे पत्र मी त्यांना दाखवीन हां. असं म्हणून ते पत्र आता आपल्यासोबत घेते आणि ती फुलाची टोकरी म्हणजे ज्याच्यामध्ये वाण असतं ते सुद्धा आपल्या हातामध्ये घेते. आणि सरस्वतीला म्हणते, वहिनी मी येते. असं सांगून मित्रांनो आता सावित्रीमाई तिथून निघून जाते. आणि त्यानंतर सरस्वती जी असते ती म्हणजे त्या दोन्ही बायका जे वरवंटा घेऊन ती पाटी फोडत असते तिथं जाते आणि ती पाटी आपल्या हातामध्ये घेते. आणि सगळ्या बायकांना म्हणते, आता हे वाण फेकायचं की स्वीकारायचं हे आता भामिनीचं काय होतंय हे बघूनच ठरवूया. आणि असं ती सगळं काही बोलत असते. आणि सरस्वती माई सुद्धा जे काही करून गेलेली असते ते सगळं काही आता गोपिका नुसती बघत उभी असते. आणि तिच्या तोंडातून आता शब्दच फुटत नसतो मित्रांनो, कारण तिला सुद्धा ते सगळं काही पटलेलं असतं. तर इकडे मित्रांनो आता घरामध्ये ज्योतिरावांना सदाशिवरावांचं पत्र आलेलं असतं. आणि ते पत्र वाचत असतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे ज्योती ये रे बाबा जेवायला. तर तेव्हा ज्योतिराव तर खूपच खुश झालेले असतात पत्र वाचून. आणि ते सांगतात, अगं आई, सदाशिव नगरहून रोख रक्कम पाठवणार आहे शाळेसाठी पुढच्या आठवड्यात. तर त्यांची आई परत म्हणते, बरं ठीक आहे चल 2 घास खाऊन घे चल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही सावित्री आल्यानंतर खातो. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे नवऱ्याच्या आधी खायला लावतोस? अरे घुबडाच्या जन्माला जाईल ती. तर तेव्हा आता ज्योतिराव बरोबर बोलतात, म्हणतात, पुढच्या जन्मीचं पुढच्या जन्मी बघू आई. या जन्मी तर उपाशी राहायची नाही ना. आणि असं ते बोलत असतात इतक्यातच सावित्रीमाई तिथे येते. आणि ती खूप खुश असते आणि मालक मालक असं म्हणूनच ती आतमध्ये येते. तर तेव्हा ज्योतिराव लगेच विचारतात, कसं झालं हळदी कुंकू? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हळदी कुंकू तर पावलं. तिथे ना भामिनी नावाच्या एक बाई आल्या होत्या. त्यांनी हे पत्र दिलं मला. मी वाचलं तर समद्या बायका चकित झाल्या. आणि म्हणते, मालक हे पत्र ना पेशवे सरकारांचं आहे. आणि तो वाडा त्या भामिनीबाईंचा आहे. आणि त्या वाड्याच्या ओसरीतच त्या राहतात. नातलगांनी तो वाडा बळकावलेला आहे. तर ते सगळं काही ऐकल्यानंतर ज्योतिराव सुद्धा एकदम चकित होतात. आणि म्हणतात, बघ ते पत्र तू शिकलीस ना म्हणून ते पत्र तू वाचलंस. आणि विचारतात, त्या भामिनीबाईंना सांगितलंस? तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते, होय. आणि तुम्ही कराल ना व मदत त्यांना? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हां करू की. एखाद्याचं भलं होत असेल तर मदत करायलाच पाहिजे. पण यासाठी आपल्याला कोतवालाकडे जावं लागल. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो पण त्या कोतवालानंच त्यांना बाहेर काढले. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तुला त्या कोतवालाची कचेरी माहिती आहे ना? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, होय जी. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तू जा तिकडं, मी भामिनीबाईंना तिकडं कसं घेऊन यायचं ते बघतो. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, होय होय चालेल. आणि आता ते सगळं काही ज्योतिरावांची आई आणि दादा सगळं ऐकत असतात. आणि ते ऐकल्या ऐकल्या दादा म्हणतात, अरे कशाला रे गावक्या, त्या वाड्यातली माणसं आपलं कूळ हाय. तेव्हा आता ते ऐकल्यानंतर ज्योतिराव थोडंसं रागाला येतात आणि म्हणतात, ते कूळ आपल्याकडून 4 फुलं घेतं म्हणून त्या बाईवरती अन्याय होऊ द्यायचा. आणि त्यानंतर सावित्रीमाई समोर येऊन म्हणतात, सावित्री आपण भामिनीबाईंना मदत करायचीच. तर तेव्हा सावित्रीमाई जी असं म्हणते आणि इकडे या दोघांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यांनी असं बोलल्यानंतर. आणि त्यानंतर मित्रांनो लगेचच आता तात्यासाहेब भिडे आणि मोरोपंत जे असतात ते दोघं सुद्धा भामिनीबाईंना कचेरीमध्ये घेऊन येतात. आणि तेव्हा त्या भामिनीबाई जे असतात ते आतमध्ये यायला थोडंसं घाबरत असतात. तर तेव्हा मोरोपंत त्यांना धीर देतात आणि म्हणतात, या या भामिनीबाई निसंकोचपणे आतमध्ये या.
तर तेव्हा तात्यासाहेब सुद्धा म्हणतात, "भिवू नका, या आतमध्ये या." तर तेव्हा भामिनीबाई आतमध्ये आलेले असतात आणि त्या म्हणतात, "नको, मला भीती वाटते कोतवाल साहेबांची." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "तुम्ही अजिबात भिवू नका. अहो, ते काही करणार नाहीत तुम्हास आणि आम्ही तुमच्यासोबत आहोतच ना." तर तेव्हा भामिनीबाई म्हणते, "अहो, पण ते म्हणले होते मी जर परत इथं आले की नाही, तर सरकारी शिपायांच्या ताब्यात देईल म्हणून." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "माझ्यावरती भरोसा आहे ना, पाहूया तरी काय होते ते." आणि असं हे बोलत असतात तेव्हा सावित्रीमाई आणि सरस्वती दोघेसुद्धा तिथं येतात. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, "हे दिसत नाहीत." तर तेव्हा मोरोपंत सांगतात, "येतायत, कोतवाल साहेबांना घेऊन येतायत." तर आता सावित्रीमाईला बघितल्यानंतर भामिनी म्हणते, यांच्याकडेच आहेत कागद, यांनीच वाचले होते." तर इतक्यातच मित्रांनो आता हेरंब तिथं येतो आणि म्हणतो, "काय हो भामिनीबाई, तुम्ही इथे कशा?" आणि म्हणतो, "शाळेत नाव नोंदणी करताय वाटतं. अहो तुम्हाला काही लाज, लज्जा, शरम?" आणि आता हेरंब असं बोलत असल्यानंतर तात्यासाहेब एकदम जास्त जोरात चिडतात आणि म्हणतात, "सबोर, तुमच्या जिभेला काही हाड? यांची लाज काढणारे आहात कोण तुम्ही?" तर तेव्हा हेरंब म्हणतो, "तुम्ही मला ओळखले नाही? मी गंगाधर शास्त्री यांचा शिष्य." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "गंगाधर शास्त्र्यांचे शिष्य झालात म्हणून यांची लाज काढण्याचा अधिकार मिळाले वाटतं तुम्हास? शोभत नाही हे बोलणे. जरा अदबीने बोला." तर तेव्हा हेरंब म्हणतो, "असे म्हणजे तुम्ही आता या टोळीत सामील झालात तर?" तर तात्यासाहेब म्हणतात, "टोळी? टोळी चोर दरोडेखोरांची असते. यात कोणी दिसते का तुम्हास तसे? आणि एक लक्षात ठेवा, पुण्याचा सातबारा पंतांच्या नावावरती आहे अशा दिमाखात वावरू नका. शोभत नाही ते. थोडे तरी तारतम्य बाळगा." आणि असं ते बोलत असतात इतक्यातच ज्योतिराव आता कोतवाल साहेबांना तिथे घेऊन येतात आणि तेव्हा आता कोतवाल साहेब येऊन आपल्या जागेवरती बसतात. आणि तेव्हा ज्योतिराव आपल्याजवळ असलेलं पत्र म्हणजे जे पेशव्यांचं पत्र असतं ते कोतवाल साहेबांच्या हातामध्ये देतात आणि त्यानंतर तात्यासाहेबांना म्हणतात, "तात्यासाहेब तुम्ही आलात हे फार बरं झालं." तर तेव्हा मोरोपंत सांगतात, "भामिनीबाई येतच नव्हत्या, तात्यासाहेबांच्या शब्दाखातर आल्या." तेव्हा सावित्रीमाई सुद्धा सांगते, "होय त्या घाबरतायत." तर सरस्वती सुद्धा सांगते, "हो, इथं यायला त्या नाही म्हणत होत्या." तर तेव्हा ज्योतिराव आता कोतवाल साहेबांना म्हणतात, "कोतवाल साहेब, पेशवे सरकारांचा कागद आहे तो. सत्यप्रत आहे आणि त्यावरती त्यांची मुद्रासुद्धा आहे. यात लिहिल्याप्रमाणे दिनकर पंत यांच्या पत्नीस म्हणजे भामिनीबाईंना हा वाडा चोळी बांगडी म्हणून देण्यात आलेला आहे आणि तो वंशपरंपरागत त्यांच्याकडे राहील असं त्यात नमूदसुद्धा केलेलं आहे. आणि असं असताना त्यांच्या चुलत्यांनी यांना बेदखल करून वाड्याबाहेर काढलेलं आहे." तर ते ऐकल्यानंतर भामिनीबाई म्हणते, "या कोतवालांनीच मला घराबाहेर काढलं." असं म्हणून ती रडत असते. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "भामिनीबाई तुम्हाला रडण्यास काही कारण नाही. तुमच्यावरती अन्याय होणार नाही." असं म्हणून ते आता भामिनीबाईला धीर देतात. तर तेव्हा कोतवाल आता म्हणतात, "अहो पण त्याच दिवशी तुम्ही जर हा कागद मला दाखवला असता, तर तुम्हाला घराबाहेर काढलं असतं का मी? हे बघा तुमच्या नातेवाईकांनी सांगितलं की घर त्यांच्या नावावरती आहे, म्हणून माझा नाईलाज होता." तर तेव्हा त्या सावित्रीमाई कोतवाल साहेबांना म्हणते, "अहो नाही नाही, तुमची काय बी चूक नाही. चूक या भामिनीबाईंची बी नाही. चूक त्या नियमाची आहे ज्या नियमामुळं स्त्रीला शिक्षण घेता येत नाही." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "आणि जोपर्यंत स्त्री शिक्षण घेत नाही तोपर्यंत अशीच अन्यायाच्या वरवंट्याखाली भरडली जाणार." तर तेव्हा कोतवाल साहेब म्हणतात, "पण आता नाही, आजच्या आज घराचा ताबा त्यांना मिळणार आणि त्यांच्या घरावरती हक्क सांगणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांच्यावर कारवाईसुद्धा होणार." आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता सावित्रीमाई तर खूपच खुश होते आणि ज्योतिरावसुद्धा खुश होतात आणि इकडे तात्यासाहेब आणि मोरोपंतसुद्धा खुश होतात. तर तेव्हा भामिनीबाई म्हणते, "खरंच मला माझं घर आणि जमीन मिळेल?" तर तेव्हा सरस्वती म्हणते, "भामिनीबाई, अहो मिळालं असंच समजा हो. थोडक्यात आमच्या घरी ठरलेलं हळदी कुंकू हे असे फलिद्रूप झाले." तर तेव्हा भामिनीबाई म्हणते, "हो, माझी आणि माझ्या लेकरांची फरफट थांबली." आणि त्यानंतर सावित्रीमाई समोर जाते आणि म्हणते, "ताई, तुम्हाला उदंड आयुष्य मिळो. तुमच्यामुळं मला माझा निवारा मिळाला बघा. तुम्ही देवाच्या रूपात आला." असं म्हणून परत सावित्रीमाईचे पाय धरते. तर तेव्हा सावित्रीमाई तिला उठवून उभा करते आणि म्हणते, "अहो असं काय करताय? असं काय बी नाही. अहो मी वाचायला शिकले म्हणून मी वाचलं एवढंच." तर आता ते सगळं काही हेरंब तिथं उभा राहून ऐकत असतो, बघत असतो आणि तो मनात म्हणतो, "ही सगळी बातमी आता गंगाधर पंतांना द्यायला हवी." असं म्हणून तो लगेचच तिथून सटकतो आणि ते बरोबर आता तात्यासाहेब बघतात आणि हेरंबला म्हणतात, "काय निघालात?
काय सांगाल पंतांना? आणि म्हणतात, हे सांगा, आज केवळ शिक्षणामुळे एका दुबळ्या स्त्रीला तिचे हक्काचे छत मिळाले. निघा आता, असं त्यांनी म्हटल्यानंतर आता हेरंब तर रागारागात तिथून निघून जातो. आणि त्यानंतर तात्यासाहेब ज्योतिरावांना म्हणतात, ज्योतिराव, पत्नीला शिकवून तुम्ही काळाच्या पुढे आहात, हेच सिद्ध केलेत. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ज्याचं घर त्याला मिळालं. आणि तात्यासाहेब, शिक्षणासाठी तुम्ही तुमचं घर आम्हाला दिलंत. तुम्ही सुद्धा काळाची पावलं ओळखलीत. आणि ज्योतिराव असं म्हणत असताना तात्यासाहेब आणि मोरोपंत हसत असतात. त्यांना ते खूप छान वाटलेलं असतं. आणि त्यानंतर मित्रांनो, आता हे सगळेजण मिळून म्हणजे कोतवाल साहेब सुद्धा आलेले असतात. म्हणजे भामणीबाईंचं जे घर असतं, ज्याच्यावरती त्यांच्या नातेवाईकांनी ताबा मिळवलेला असतो, तिथं आता हे सगळेजण जमलेले असतात. आणि कोतवाल साहेब चक्क त्या नातेवाईकांचं सगळं सामान आपल्या हाताने घराबाहेर टाकत असतात. आणि त्यानंतर एक एक नातेवाईकाला सुद्धा पकडून घराबाहेर ढकलतात. तर तेव्हा तो नातेवाईक म्हणतो, अहो पण हे आमचं घर आहे, मी जाणार नाही. तर तेव्हा कोतवाल साहेब म्हणतात, जावे लागेल. तर तेव्हा तो नातेवाईक म्हणतो, हा अन्याय आहे, मी धर्मपीठात जाईन. तर तेव्हा ज्योतिराव त्यांना म्हणतात, कुठेही जा अंतोजी तुम्ही, पण या कागदाच्या पुढे जाऊ शकणार नाही. तर तेव्हा अंतोजी म्हणतो, अहो कसले कागदी घोडे नाचवत आहात, मी या घराचा मालक आहे. तर तेव्हा तात्यासाहेब त्यांना म्हणतात, तो तुमचा भ्रम होता आणि त्या भ्रमापोटीच तुम्ही घरच्या मालकाला घराबाहेर काढलेत. तर तेव्हा अंतोजी म्हणतो, हे खोटं आहे, तुम्ही सगळे का जमला तिथं? तर तेव्हा मोरोपंत त्याला ओरडतात, म्हणतात, अरे आयत्या पेटावरती रेगोटा मारतोस काय? तर तेव्हा अंतोजी परत म्हणतो, हे माझं घर आहे, माझं घर आहे, माझं घर आहे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो तुमचं असलंच कसं, भामिनीबाईंचं नाव आहे याच्यावर. तर तेव्हा ज्योतिराव सुद्धा म्हणतात, अंतोजी, हा पेशवे सरकारांचा कागद आहे आणि त्यानुसार तुम्हाला वागावंच लागल, नाहीतर तुम्हाला शिक्षा होईल, मुकाट्याने निघा. आणि ते इतक्यातच मित्रांनो, आता हेरंब जो असतो तो गोपिकाला घेऊन आणि बऱ्याच साऱ्या बायकांना घेऊन तिथं येतो. आणि गोपिकाला बघितल्यानंतर अंतोजी म्हणतो, काकी आल्या, आता मी कुणालाही घाबरत नाही. आणि भामिनीला म्हणतो, भामिनी, मी तुला बघून घेईन. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर कोतवाल साहेब म्हणतात, खबरदार, पुन्हा जर धमकी द्याल तर साखळदंडाला बांधून ठेवीन हा कागद, असं ते म्हणत असतात. तर तेव्हा आता गोपिका मध्येच बोलते, म्हणते, हा कागद बनावट आहे. तर तेव्हा ज्योतिराव आता तो कागद उघडतात आणि विचारतात, त्याच्यावरची मोहरसुद्धा बनावट आहे का? तर तेव्हा गोपिका म्हणते, ते मला माहीत नाही, पण ज्या अर्थी ही बाई तुमच्या बरोबर आहे, त्या अर्थी ही बाईसुद्धा बनावट असण्याची शक्यता आहे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो काय बोलताय आणि का असं बोलताय? काय एका स्त्रीवरती अन्याय होऊ देताय? तर तेव्हा गोपिका म्हणते, अन्याय तुम्ही करताय. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, आम्ही अन्याय करतोय? आणि त्यानंतर सावित्रीमाईला म्हणतात, सावित्री, हे पत्र वाचून दाखव, सगळ्यांच्या समोर मोठ्याने वाचून दाखव. तर तेव्हा सावित्रीमाई ते पत्र परत आपल्या हातामध्ये घेते आणि ते पत्र वाचू लागते. श्री अखंड लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्रीत दिनकर महादेव यासी उत्तरेतील आपला पराक्रम थोर केला होतात, राजपुरी राजकोट ऐशी हस्तगत केलीत, म्हणून लिहिले, तरी गोष्ट उत्तम झाली. परंतु दिनकर पंत पडिले, कुटुंब कबिला उघड्यावरती पडिला, परंतु आमचे त्यास अभय आहे. नारायण पेठेतील इमारत, सरकारी वाड्याची इमारत, त्यांचे कुटुंब मीराबाई ईस चोळी बांगडी देत आहोत. त्यानंतर त्यांचे मूल मुलगी, नातू नातसून असे हेच वंशज हे तहहायात मालक राहतील. ही आज्ञा. ज्येष्ठ शुद्ध पंचमी इंदुहार दिवशी पत्र लिहिले. समाधान करून घेणे. पेशवे यांचा सही आणि शिक्का. आणि मित्रांनो, आता सावित्रीमाईने ते पत्र वाचून दाखवल्यानंतर हे सर्वजणच आता घाबरतात. तर तेव्हा भामिनीबाई म्हणते, ऐकलत ना तुम्ही समद्यांनी, हे घर पेशव्यांनी दिलंय मला. तर तेव्हा त्यांच्या म्हणजे गोपिकासोबत आलेली एकटी बाई म्हणते, हो ना, तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलं, फार वाईट झाले हो. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, गोपिकाबाई, हे चांगले नव्हे. ब्राह्मण असूनही तुम्ही असत्याचे, अन्यायाचे समर्थन करीत असाल तर तुम्हाला ब्राह्मण म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. सर्वांकडे समान बुद्धीने बघता आले पाहिजे आपल्याला. आणि ज्योतिरावांना म्हणतात, ज्योतिराव, असेच दयाबुद्धीने वागा, हा तात्या तुमच्या बरोबर आहे. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तात्यासाहेब, एक खरा ब्राह्मण जर सोबत असेल तर साम्राज्य उभं राहील, आणि तेच जर ढोंग असेल
तर साम्राज्य लयाला सुद्धा जातं, असं ते आता गोपिकाकडे बघून बोलतात. तर तेव्हा भामिनीबाई म्हणते, लिहिण्या वाचण्याची किंमत मला समजली. माझं नशीब मोठं म्हणून सावित्रीबाई मला भेटल्या. पण यांना कोण भेटणार? दरवेळी कुठली तरी सावित्री कर्मधर्म संयोगानं तुमच्या मदतीला येणार नाही. म्हणून स्वतःलाच लिहिता वाचता यायला पाहिजे. आणि तिने असं म्हटल्यानंतर इकडे सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं त्या गोष्टीचं. आणि मित्रांनो, खरंच ती अगदी बरोबर बोललेली असते. आणि त्यानंतर मित्रांनो, आता भामिनीबाईला तिचं घर मिळतं आणि सर्वजण आता तिच्या घरामध्येच बसलेले असतात. आणि तेव्हाच आता भामिनीबाई तिच्या दोन्ही मुलांना घेऊन येते आणि म्हणते, ही माझी मुलगी सावित्रीबाई ही तुम्हाला दिली. आणि मित्रांनो, आता तिने असं म्हटल्यानंतर सावित्रीबाई लगेचच पुढे येते आणि त्या मुलीला विचारते, येशील का ग आमच्या शाळेत? तर तेव्हा ती मुलगीसुद्धा हो असं म्हणते. आणि ते सगळं बघितल्यानंतर ज्योतिराव तर उठूनच उभे राहतात आणि ते सुद्धा खूप खुश झालेले असतात. आणि सावित्रीमाईच्या डोळ्यात तर पाणी आलेलं असतं मित्रांनो, आनंदाश्रू आलेले असतात. आणि तेव्हाच मित्रांनो, आता इकडे ज्योतिराव ज्या सरदारांच्याकडे आलेले असतात त्यांच्या घरी आता त्या मुलीचे जे आजोबा असतात ते सर्जेरावाला म्हणतात, सर्जेराव, अहो सर्जेराव. तर तेव्हा सर्जेराव विचारतो, का हो काय झालं, का हाका मारताय? तर तेव्हा ते आजोबा म्हणतात, हे बघ त्या दिवशी मी काय बोललो नाही, ऐकून घेतलं, पण आज मला ज्योतिरावांचा विचार पटलाय. तर तेव्हा सर्जेराव धक्क्याने उठूनच उभे राहतात आणि म्हणतात, विचार पटलाय म्हणजे? अहो तुम्ही काय पोरीला शाळेत घालणार आहे काय? तर तेव्हा ते आजोबा म्हणतात, होय. तर तेव्हा सर्जेराव म्हणतात, हे बघा जमणार नाही, मी ना आता जरा गडबडीत आहे, नंतर बोलू. तर तेव्हा ते आजोबा विचारतात, कुठं निघालास? तर तेव्हा सर्जेराव सांगतात, जत्रेला 2 दिवसात येईन. तर तेव्हा ते आजोबा म्हणतात, अरे बाया नाचताना बघतोस, आता बायांना लिहिताना वाचताना पहा की. तर तेव्हा सर्जेराव विचारतात, त्यानं काय होणार आहे? हे बघा मोरच्या वर्षाला हिचं लगीन करून मोकळं होणार आहे म्या. तर तेव्हा ते आजोबा म्हणतात, मी माझ्या नातीला लग्नाच्या मांडवाखाली उभा करणार नाही, मी तिला शाळेच्या छताखाली उभा करणार आहे, तिच्या हाती खडू आणि पाटी देणार आहे. तर तेव्हा सर्जेराव म्हणतात, अहो आपण देशमुख, अहो आपण खानदानी सरदार. तर तेव्हा ते आजोबा म्हणतात, आपण सरदार, मग जिजामाता कोण होत्या? त्या शिकल्या होत्या ना? माझा पंजा मला सांगायचा. जिजामाता लिहायच्या वाचायच्या, मराठी उर्दू कन्नड बोलायच्या. ते काय नाही, मी माझ्या दुर्गेला शिकवणार आणि ज्योतीच्या शाळेत घालणार. तर ते ऐकल्यानंतर सर्जेराव तर रागारागात तिथून निघूनच जातात. आणि त्यानंतर ते आजोबा आपल्या नातीला विचारतात, दुर्गा तू शाळेत जाणार ना पुरी? तर तेव्हा दुर्गासुद्धा खूप खुश झालेली असते आणि ती हो असं म्हणून मान डोलावते. तर दुसरीकडे आता एका घरामध्ये 2 बायका आता जात्यावरती दळण करत असतात. तर एकटी विचारते, अगो बाई काही आले का कानावर? ती भामिनी म्हणे, तिच्या सुमतीला शाळेत घालणार आहे जणू. तर तेव्हा ती दुसरी बाईसुद्धा म्हणते, हो आले कानावर. अगं त्या सावित्रींनी पेशव्यांचे पत्र वाचून दाखवले आणि त्या भामिणीला स्वतःचे घर मिळाले. तर ती बाई म्हणते, हो तर वाचण्याचे किती ते महत्त्व. तर ती पहिली बाई म्हणते, आणि हो आपण उगीच चेष्टा करत होतो त्या ज्योती फुल्यांची. तर ती बाई म्हणते, मी काय म्हणते, आपण आपल्या अन्नपूर्णेला घालूया का शाळेत? तर ती बाई सुद्धा म्हणते, हो बरे होईल, लिहायला वाचायला शिकली तर काय वाईट. आणि इतक्यातच आता त्या दोघांची सासू तिथं येते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही, डोकं फिरलंय का तुमचं? सरस्वती घरातून बाहेर जाणार नाही. तर ती बाई म्हणते, हे बघा सासूबाई, अन्नपूर्णा शाळेत जाणार म्हणजे जाणार. तर तेव्हा ती सासूबाई म्हणते, जर असं झालं ना तर मग मी भिंतीवरती डोकं आपटून आपटून जीव देईन, मग माझ्या माघारी काय करायचंय ते करा. तर तेव्हा दुसरी बाई म्हणते, आम्हाला ना चांगल्यासाठी धमकवा, हे आम्ही ऐकून घेणार नाही. त्या माळ्याची सून पत्र वाचते आणि आम्हाला पोथी वाचायला परवानगी नाही, हे आम्हाला चालणार नाही. तर तेव्हा ती सासू खूपच चिडते आणि म्हणते, तळपाट तळपाट होईल तुमचा. आणि त्यानंतर मित्रांनो, आता ते देशमुख आजोबा जे असतात, सरदार आजोबा आणि या 2 बायका, या एकत्र मिळून आता ज्योतिरावांच्या घरी येतात. आणि घरी आल्यानंतर ते आजोबा, ज्योती अरे ज्योती बाहेर ये असं म्हणू लागतात. तर तेव्हा दादा तिथं आलेले असतात आणि त्यांना बसायला सांगतात. तर तेव्हा ते देशमुख आजोबा परत विचारतात, ज्योती कुठं आहे, ज्योती बोलवा त्याला बाहेर. आणि म्हणतात, अहो गोविंदराव मी काय म्हणतोय, कुठं आहेत चिरंजीव तुमचे? तर तेव्हा दादा म्हणतात, होय बोलवतोय असं म्हणून ज्योतिरावांना हाक मारतात, ज्योती अरे लेकरा ज्योती. तर तेव्हा ज्योतिराव आणि सावित्रीमाई दोघे सुद्धा बाहेर येतात आणि आल्याला ज्योतिराव आता त्या देशमुख सरदारांना नमस्कार करतात.
तर तेव्हा ते आजोबा सांगतात, ज्योतिराव, मी सर्जेरावचा बाप राघोजी. त्या दिवशी तुमचा ऐकून मी खूप विचार केला आणि तो पटला म्हणून मी इथवर आलोय. तर असं त्यांनी म्हटल्यानंतर आता दादांना आणि ज्योतिरावांच्या आईला तर धक्काच बसतो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, आनंद आहे तुम्हाला विचार पटला. तर तेव्हा ते आजोबा म्हणतात, अहो ज्योतिराव, आनंद नाही, तर माझी नात तुमच्या शाळेत घ्या आणि तिला शिकवा, हे सांगायला आलोय मी. आणि ते ऐकल्यानंतर मित्रांनो दादांना तर खूप भरून येतं आणि त्यांचे डोळेच मोठे होतात. त्यांना खूप आनंद होतो आणि ज्योतिरावांना तर खूप आनंद होतोच. आणि सावित्रीमाई सुद्धा खूप आनंदाने हसत असते. आणि मित्रांनो आता त्या दोन्ही सुद्धा ब्राह्मण बायका आता तिथं आलेल्या असतात आणि हे सगळे एकत्र तिथं आलेले असतात. आणि ती एकटी बाई म्हणते, हो मी सुद्धा माझ्या मुलीला तुमच्या शाळेत पाठवणार आहे. तर तेव्हा ती दुसरी बाई म्हणते, अहो आज सावित्रीबाईंनी पत्र काय वाचलं आणि रस्त्यावरच्या बाईला हक्काचं घर मिळालं. आम्हाला खूप बरं वाटलं बाई. आणि मित्रांनो दादांना आणि ज्योतिरावांच्या आईला त्या गोष्टीचं खूप खूप आश्चर्य वाटत असतं आणि ते दोघे एकमेकांच्याकडेच आश्चर्याने बघत असतात. तर ती बाई पुढं म्हणते, तशी भामिनी आमची मैत्रीणच आहे हो, पण बघा ना अधिकार असूनही कशी वेळ आली. आणि त्या दोघीसुद्धा मित्रांनो आता सावित्रीमाईच्या समोर हात जोडतात आणि म्हणतात, पण सावित्रीबाई तुम्ही मोठा उपकार केलात. आणि मित्रांनो तेव्हा ज्योतिरावांची आई तर सावित्रीमाईकडेच बघू लागते. तर दुसरी बाई म्हणते, माफ करा मला, तुम्ही दारोदारी फिरलात आणि तुम्हाला खूप अपमान सहन करावा लागला. आणि म्हणते, आमच्या पोरीला शिकवा. तर ते आजोबा म्हणतात, अहो ज्योतिराव तुम्ही जीवाचं रान करताय. एक काय तुम्हाला 100 पोरी मिळतील बघा. तर मित्रांनो तेव्हा सावित्रीमाई तर भावूक झालेली असते आणि म्हणते, तुमच्या तोंडात साखर पडो. तर ज्योतिराव आता त्या सगळ्यांच्या समोर हात जोडतात आणि म्हणतात, माझ्या कष्टाला फळ मिळालं आज. तर तेव्हा ते देशमुख आजोबा विचारतात, कुठं भरणार शाळा? तर तेव्हा सावित्रीमाई सांगते, अहो भिडेवाड्यात, बुधवार पेठेत. तेव्हा देशमुख आजोबा विचारतात, म्हणजे तांबडी जोगेश्वरीच्या कुठं हो? तर तेव्हा सावित्रीमाई सांगू लागते, बघा तांबड्या जोगेश्वरीच्या वरून उगवतीला जायचं, पुढं 4 कासऱ्यांच्या वरती उजवी घ्यायची, समोरच भिडेवाडा आहे. तर तेव्हा ती बाई विचारते, कधी यायचं शाळेत? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, उद्या सकाळी या भिडेवाड्यात. तर सावित्रीमाई सांगते, आणि चांगली वेणी करून चांगलं कपडं घालून आणा. तर तेव्हा दुसरी बाई म्हणते, हो पोरीला अगदी नटवूनच आणते बघा, असं ती खूप आनंदाने सांगत असते. आणि मित्रांनो आता ते सगळं काही बघत असताना ऐकत असताना दादांच्या डोळ्यातून तर पाणी येऊ लागतं. तेव्हा ते देशमुख आजोबा उठतात आणि म्हणतात, येतो ज्योतिराव, आता भेटू उद्या सकाळी. तर तेव्हा ज्योतिराव सुद्धा म्हणतात, हो भेटू भिडेवाड्यात. आणि असं सांगून आता ते सगळेजण तिथून निघून जातात. आणि मित्रांनो तेव्हा लगेचच आता दादा रडत रडत ज्योतिरावांना आपल्या मिठीत घेतात. आणि इकडे ज्योतिरावांची आई सुद्धा सावित्रीमाईच्या खांद्यावरती हात ठेवते. तिला सुद्धा आता सावित्रीमाईचा अभिमान वाटत असतो. आणि सावित्रीमाई तर लगेचच आता ज्योतिरावांच्या आईचा आशीर्वाद घेते. आणि दादांना तर खूप म्हणजे खूप अभिमान वाटत असतो. आणि इकडे सावित्रीमाई तर खूपच खुश असते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी आता ज्योतिराव आणि सावित्रीमाई शाळेकडं पहिल्या दिवसासाठी जायसाठी निघत असतात. आणि ते दोघं सुद्धा मिळून आता दादांचा आणि ज्योतिरावांच्या आईचा आशीर्वाद घेतात. तर तेव्हा दादा सांगू लागतात, म्या काय शिकलेला नाही, पण मला एक माहिती आहे, ज्योत बत्तीची, समईची किंवा कुठली बी असली ना तर ती ज्योत वरच जाते, ती ज्योत खाली येत नाही. आणि म्हणतात, तू खाली न येणारी ज्योत आहेस. आणि त्यानंतर मित्रांनो आता ज्योतिराव आणि सावित्रीमाई भिडेवाड्यामध्ये पोहोचतात. आणि तेव्हा तिथे गेल्यानंतर ज्योतिराव आता तात्यासाहेबांना सांगत असतात, हे तोरण तुम्ही स्वतःच्या हाताने वाड्याला बांधा. तेव्हा तात्यासाहेब ज्योतिरावांना म्हणतात, अहो ज्याने स्त्री शिक्षणाचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले, त्यालाच हे तोरण बांधण्याचा अधिकार आहे. आणि तेव्हा आता तात्यासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्योतिराव आता वाड्याला तोरण बांधतात. आणि त्यानंतर आता हे तिघेसुद्धा म्हणजे मोरोपंत, तात्यासाहेब आणि ज्योतिराव आतमध्ये येतात. आणि तेव्हा आतमध्ये आल्यानंतर बघतात तर तिथे कोणीच मुली आलेल्या नसतात. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, मुली आलेल्या नाहीत? तर तेव्हा मोरोपंत सांगतात, अजून नाही आल्या. आणि तेव्हा मात्र मित्रांनो ज्योतिरावांना थोडासा धक्का बसतो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.